नमस्कार, मी विश्वास मुळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये। आज मी मुंबई शहरातील वरळी येथे नवीन सी फेस पाहायला जातोय। त्याला वरळी प्रोमिनाड असे म्हणतात। आपण या व्हिडिओमध्ये याची सर्व माहिती जाणून घेऊया। पे अँड पार्क इथे लिहिलेलं आहे। आता आपण इकडे आलेलो आहोत। हा यांचा पार्किंग स्पेस आहे। आपण इथे गाड्या पाहू शकता। भव्य असं पार्किंग आहे। 2 व्हीलर 4 व्हीलर आपण घेऊन आला तर आपण इथे पार्क करू शकता। आणि आपल्याला इथून आता वरती जायचं आहे। प्रोमिनाडला जायचं असेल तर पार्क केल्यानंतर हे बघा स्टेअर केस दिलेलं आहे। यावरून आपल्याला वरती जाऊन त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे। चला तर मग आपण वर जाऊया। आता मी जिथे उभा आहे तिथे आधी समुद्र होता आणि जुनं सी फेस ते बघा वरळीचं तिकडे होतं, आपण पाहू शकतो। आणि आता इकडे या समुद्रावरती इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि भराव टाकल्यानंतर इथे हा कोस्टल रोड आहे आणि कोस्टल रोडच्या पुढे हे नव्याने सी फेस उभारण्यात आलेलं आहे। या भुयारातून आपण आता त्या सी फेस जवळ जाऊया। चला। हे पादचारी भुयार फार स्वच्छ आहे। हा वरती कोस्टल रोड आहे आणि या कोस्टल रोडच्या खालून आपण आता पलीकडे जातोय समुद्राजवळ। आता आपण वरळी प्रोमिनाड इथे आलेलो आहोत आतमध्ये आणि हे हुबेहूब नरिमन पॉइंट सारखे दिसते। प्रोमिनाडचा मराठीत अर्थ होतो विहार। आपण इथे पाहू शकतो, इथे पहिला सायकलचा ट्रॅक आहे आणि तिथे सायकलचा स्टँड पण आपल्याला दिसत आहे। या प्रोमिनाडची एकूण लांबी 7.5 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 5.5 किलोमीटर मागील महिन्यापासून सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे। या प्रोमिनाडवर येण्यासाठी या 7.5 किलोमीटरमध्ये विविध मार्गाने भुयारी पादचारी मार्ग आहेत। हे एकंदरीत 19 भुयारी पादचारी मार्ग आहेत। इथे बघा झाडांची लागवड केलेली आपल्याला दिसते। हा कोस्टल रोड आहे। समोर वरळी वांद्रे सागरी सेतू आहे। नरिमन पॉइंट सारखी तिथे बसायला सुविधा केलेली आहे। यावर आपण बसू शकता। हा अरबी समुद्र आहे। फारच सुंदर असं वाटतं। मुंबई महापालिकेने हे अगदी अप्रतिम बनवलेले आहे। इथे काही अंतरावर कचरापेटीची सुविधा देखील आहे। इथे सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे।
यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. इथून हा विविंग डेक असणार आहे. याचे काम सध्या सुरू आहे. हा पूर्ण झाल्यानंतर पुढे जाऊन समुद्र पाहायला फारच सुंदर वाटणार. ही ब्रिटिशकालीन दगडाची जेटी आहे. समोर आपल्याला दक्षिण मुंबई दिसते. आपण किती पावलं चाललो याची माहिती देखील इथे दिलेली आहे. की सुरुवातीचा जो पॉइंट असतो तिथून जर आपण चालायला सुरुवात केली तर इथे 4500 मीटर होतात. बस थांबण्यासाठी ही जागा आहे. इथे A84 क्रमांकाची बस येते, आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला मेट्रो स्थानकाने यायचं असेल, इथे मेट्रो रेल्वे क्रमांक 3 ॲक्वा लाईन येते. त्याच्या स्थानकाचं नाव आहे वरळी आचार्य अत्रे चौक. इथे सुंदर अशी झाडे लावून लँडस्केप केलेलं आहे. समोर आपल्याला वांद्रे वरळी सागरी सेतू दिसतोय. मी हे वरळी प्रोमिनाड आता पाहिले आणि त्याची आपल्याला पूर्ण माहिती दिली. हे प्रोमिनाड अतिशय सुंदर असे आहे. आपण इथे नक्की या आणि ह्याला भेट द्या. मी आता आपल्याला पुढील व्लॉगमध्ये एक नवीन माहिती घेऊन भेटेन. आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद.